काही दिवसांपूर्वी मी तुळजापूरला गेले होते. तुळजापूरला मी बऱ्याच वेळा गेली आहे, पण ह्या वेळेला मी तुळजापूर पाहिलं ते एका नव्या दृष्टीने. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारं उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर हे भवानी मातेचं मंदिर बालाघाट डोंगराच्या कडेपठारावर वसलं आहे. या डोंगराचं नाव आधी यमुनागिरी होतं. काही काळाने या स्थानी चिंचेची झाडं असल्यामुळं त्याचं नाव चिंचपूर पडलं. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आई तुळजाभवानी संपूर्ण भारतात देवीला कुलदेवतेचा मान आहे. कृतयुगात म्हणजेच सत्ययुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात श्री रामचंद्रांसाठी, द्वापार युगात धर्मराजासाठी म्हणजेच युधिष्ठिरांसाठी, कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूप ठरलेली आहे. ही भवानी भक्त तारिणी वरदप्रसादिनी आहे. मंदिरात जाताना एक दरवाजा आहे, त्याचं नाव परमार दरवाजा. जगदेव परमार हा देवीचा भक्त होता. त्यानं देवीला 7 वेळा मस्तक अर्पण केलं, म्हणून त्या दरवाजाचं नाव परमार दरवाजा असं पडलं. त्या दरवाजावरती या कथेची श्लोकरचना केलेली आहे. देवी ही चांदीच्या सिंहासनावर विराजित आहे. देवीची मूर्ती स्थलांतरित आहे. वर्षातून देवी 3 वेळा पलंगावर विसावते. कृतयुगात कर्दम नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी फार सुंदर होती. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, पण त्यांचा संसार फाळकाळ टिकला नाही. त्यांचं लवकर निधन झालं तेव्हा तिने सती जाण्याचा निर्णय घेतला. अल्पवयीन मुलाला सोडून सती जाऊ नये असे तिला एका ऋषींनी सांगितले. मग तिने तिच्या मुलाला गुरुगृही ठेवले व पर्वताजवळ असणाऱ्या मंदाकिनी नदीच्या परिसरात जाऊन घोर तपश्चर्या केली. तेव्हा तिथे एक कुकुट दैत्य आला. त्याच्या मनात वाईट वासना येऊ लागली. त्यानं तिला स्पर्श केला व तिची तपश्चर्या भंग केली. त्याच्यापासून रक्षणासाठी तिनं आदिशक्तीचा धावा केला. त्यावेळी देवी धावून आली व त्याच्याशी युद्ध केलं, त्याला ठार केलं व देवी त्वरित धावून आल्यामुळं तिचं त्वरिता असं नाव पडलं. कालांतराने त्वरिताचं तुर्जा व तुर्जाचं तुळजा असं नाव पडलं. अशा प्रकारे देवीला तुळजाभवानी हे नाव दिलं गेलं. मंदिरातून आत गेल्यानंतर कल्लोळ तीर्थ व गोमुख तीर्थ आहे. त्याच्याबद्दल माहिती, कल्लोळ तीर्थ कसं तयार झालं हे मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये नक्की सांगेन. जर तुम्हाला लगेच दर्शन हवं असेल तर तुम्ही VIP पास 500 रुपयांमध्ये बुक करू शकता. त्यातून तुम्हाला 10 ते 15 मिनिटात दर्शन होतं. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही अजून वेगळी माहिती असेल तर तुम्ही सुद्धा मला कॉमेंटमध्ये ते सांगू शकता. धन्यवाद. अजून एक